बॅटल, शेवटची आणि अंतिम मॅच राऊंड 16 मधली. हितेश गवळीच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक केतन पाटील कडून असणार आहे. हितेश गवळीच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक केतन पाटील कडून असणार आहे. पाय डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा. धावफलकावर वैभव पाटील बाबू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. वैभव पाटील बाबू आणि अजय पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. जिथे टॉस जिंकला होता. ही ऑन स्क्रीन 11 नवापूर या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं आगाशी या संघाला. पुन्हा येतोय डॉट. 4 चेंडू 2 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ. शेवटचे आणि अंतिम मॅच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वतः वेगाने येतोय. रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने सिंगल साठी जातोय. काय जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत. हितेश गवळी टीम ऑनर. हितांश श्रेयांश नवापूर संघ. 5 चेंडूचा खेळ झाला. 3 धाबा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला वैभव पाटील बाबू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. अभिनव चेंडू खाली येतात. धडपण 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 वाढलं. धडपड झाली. नागेरकर चेंडूला अडवत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिकडे 4 धाबा धावफलकावर. वाजव वाजव भाऊ, वाजवा. मृदुल यू. 12 वाजून 2 मिनिटं झाल्यात तरी काय धमाल चालू आहे या मनेलपाडा नगरीमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज ब्रिजेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये आपण 4 धाबा. पहिला बॉल चेंडू पायावर आदल. ओ ये क्या हुआ. हो हो हो. धावचीत घेता घेता धाव घेता घेता धावचीत अजय पवार. पहिला विकेटचं वजन गॉन. ठना ठना टना रजे उरू नको. टना टना पाय घसरून परल्यावर तुझं बोंबलशील. ठना ठना तुझं बोंबलशील. ठना ठना. थँक्यू. ऋषभ हेमाडे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कॉल होता नव्हता. रावचीची धाव घ्यायची गरज होती नव्हती, परंतु विकेट आली. महत्वाचं विकेट. ब्रिजेश पुन्हा एकदा ऑन साइडला आल्या आल्या पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल आली गेले. ऋषभ हेमाडेचा मागील 1 महिन्याचा जर ग्राफ पाहिला तर नॉकआउट स्टेजमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये आपण दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं की जेसीसी संघासमोर वैभव पाटील बाबू यांनी काय जबरदस्त बॅटिंग केली होती आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगलसाठी. परंतु आता खूप मोठं चॅलेंज असणार आहे वैभव पाटील बाबू आणि ऋषभ हेमाडेसाठी. किती धावांना बनवण्याचं आणि ते धावांना किती धावांपर्यंत मजल मारण्याचं सर्व गोष्टी आता एकत्रित कराव्या लागणार आहेत. परंतु काय जबरदस्त आतापर्यंत षटक आहे. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धाबा धावफलकावर. त्यात दुसरं षटक मार्गस्थ आहे. हितांश क्रियांश नवापूर समोर आगाशी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. ओ फेकी 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 नाही केली. त्या कारणानं फक्त सिंगल येते. पहा आगाशी आणि नवापूर मध्ये फक्त अंतर 15 मिनिटांचं आहे. आता या मॅच मध्ये अंतर कुठपर्यंत कोण घेऊन जाणार आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आगाशी संघ किती धावांचा मजल मारणार नाही.
5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धाबा फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ब्रिजेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा विकेटवर सन्मान दिलाय. वेगाने हला होता परंतु चेंडू हातामध्ये आल्या न कारणाने रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. पहिल्या 2 षटक संपल्यात. 9 धाबा फलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आगाची संघ. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. त्या वसई. थँक्यू. लगातार 3 चौकारासाठी विघ्नेश फायटर करून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दोन्ही टीमसाठी. कुठल्याही बॅटरने जर काय चौकार लगावले तर विघ्नेश फायटर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा खेळ झालाय. सर्वात महत्वाचं षटक, इम्पॉर्टंट षटक. नेक्स्ट बॉल. ओ लेग स्टंपच्या बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॅटल रंगतय. एका बाजूला आहे संदीप किणी सँडी तर समोर वैभव पाटील बाबू. आता यामधून नक्की जिंकणार कोण आहे? सँडीच्या हातामध्ये चेंडू आहे. वैभवच्या हातामध्ये बॅट आहे. 11 धाबा फलकावर. टॅप केलंय. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. 12 धाबा फलकावरती आहेत. एका गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम मॅच राऊंड 16 मधली 8वी मॅच जे आपल्या भेटीला आले. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ हो 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 काय जबरदस्त फिल्डिंग आहे. सिद्धार्थ राय मोडू. जबरदस्त फिल्डिंग. वा वा वा. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीनवर डीबी नेटवर्कवर. बॅकफुटवर जाऊन फटका एक्झिक्यूट केला होता आणि त्यानंतर एका हाताचा टेम. आई जबरदस्त एफर्ट. वा. सिंगल येते. 13-15 चेंडूचा खेळ झाला. अजूनही एकी चौकार आलेला नाहीये. वैभव पाटील बाबू अजूनही मैदानामध्ये आहे. सँडीच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर खेळला गेला. येतोय डॉट. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पूर्णपणे बांधून ठेवलंय टीम आगाची संघाला, खास करून वैभव पाटीलला. 4 चेंडू 13 धाबा फलकावर. पुन्हा दा काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता आणि कट लेट कट सिंगल साठी. एक चौकार. इकडून एक चौकार घेणं गरजेचं आहे. त्या बॅटवर घेणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 14 धाबा फलकावर आगाशी बॅटिंग करत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन ऑन साइडला चेंडू. आता आमचे पंच थर्ड अंपायरला रेफर केलंय. इट इज क्लोज कॉल. पाठवली नेकबाई बंगाली पाठवली. माहेरी पाठवली नेकबाई बंगाली. पहा कशा प्रकारे बाद झाले होते ऋषभ हेमाडे. आमच्या मुख्य स्क्रीनवरती ऍक्शन रिप्लेवर आपण पाहणार आहोत. बघा फ्लॅट स्ट्रोक होता. फ्लॅट. आणि तो फ्लॅट स्ट्रोक डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर परफेक्टली त्या बाउंड्री लाईनच्या रेषीवर जाऊन तो चेंडू आदळला आणि ऋषभ हेमाडेला बाद व्हावं लागलं होतं. जय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. मनीष नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. 14 धाबा फलकावर. वैभव पाटील बाबू अजूनही मैदानामध्ये. येणारे 6 चेंडू. पहिला बॉल लेग स्टंपच्या
बाहेर जाणारा चेंडू आणि त्वरित आमच्या दिशेने वळतायत आमचे ऑफिशियल पंच. वाईट चेंडू घोषित केला. 15 धाबा धावपलकावरती आहेत. इकडून किमान 1 चौकार, 1 नंतर 2. आता त्यामधून मनीष कशा प्रकारे पहिलाच बॉल फ्लाईटली उचली घेतली आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. दिसाया देखणी लैराव चिकनी, दिसाया देखणी लैराव चिकनी, शेजारची ही सखू, टोपीवाला धोतरवाला भैया गलुंगीवाला कशा प्रकारे भैया गलुंगीवाला दाबून बघ. क्रुशल मोमेंटचा चौकार आहे. क्रुशल मोमेंट पहा. आउटफील्डने चेंडूला उचलला आणि चेंडू 1 बाउन्सने बाउंड्रीच्या बाहेर गेला. 19 धावा. चौकार येतोय. नेक्स्ट बॉल. मोठा पटका समोर. ओहो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ओ डायरेक्ट हिट. दुसरी धाव घेता घेता फलंदाज, परंतु पहिल्या अटेम्प्टला चेक करणार आहेत असं आमचे अल्केश पाटील सरांनी सांगितलंय. आता पाहूया पहिला अटेम्प्ट कशा प्रकारे असणार आहे. दुसऱ्या अटेम्प्टवर पोहोचण्या अगोदर पहिला अटेम्प्ट महत्वाचा. खालचा झिरो मी दाबून थकलो, हॅलो म्हण ना कोण, तरी हॅलो म्हण ना कोण, जवळचे दाबले दोन, तवा हिला लागला. 1 रन कंप्लीट. सेकंड अटेम्प्टला फलंदाज वाद जय रनआउटच्या रूपाने बाद होतोय, परंतु 1 धाव धावपलकावर येते आणि धावसंख्या धावपलकर आतापर्यंत 20 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा. तेजस नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. चौकार आलाय, वाईड आलाय, विकेट आले. इतक्या साऱ्या गोष्टी घडल्यात पहिल्या 2 चेंडू मध्ये. 20 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3.2 ओव्हर. नेक्स्ट बॉल. ओ शेवटच्याने अंतिम क्षणाला लेट कट केलं आणि पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा इकडून 25-26 धावा सुद्धा एक फायटिंग टोटल बनणार आहे. आता लगातार 3 चौकारासाठी कुठल्याही बॅटरसाठी विघ्नेश फायटर कडून 1001 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 21. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातो. शेवटचे 2 चेंडू. बावीस झाल्या. 22. शेवटचे 2 चेंडू. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ अभिनव करतोय चुकी आणि चेंडू गेला सीमारेषा पार. फरार. 4 धावा. एक नंबर दणका उडवून द्या. क्रॅकिंग स्ट्रोक. कदाचित 26 रन. 26 धावा. 26 धावा धावपलकावर. वैभव पाटील बाबू ऑन फायर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये ऑन झाल्यात. लास्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओहो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. दुसरी धाव घेता 1 धावेने समाधान आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 27 धावा धावपलकावर. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे. काय जबरदस्त एफर्ट. अभिनव चेंडू खाली आले होते. क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु खूप चांगले फिल्डिंग आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 27 धावा धावपलकावर 28 धावांचं टार्गेट सेट केलं टीम आगाशी या संघाने. हितांश क्रियांश नवापूर या संघासमोर एक धून ऐकूया आणि त्यानंतर लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. किरण MG राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. कोणाचं पोरगं रे
चला आगाशी, चला क्षेत्रसिंग लावा, हितांश श्रेयांश शेलवेन नवापूर 2 बॅटर पाठवा. चला शेवटची आणि अंतिम मॅच आहे. 12:15 झाले आहेत. 12:30च्या आतमध्ये मॅच संपवायची आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 32 संघांमधून 16 संघ आणि 16 संघांमधून शेवटची आणि अंतिम मॅच. एका बाजूला आहे आगाशी, समोर हितांश क्रियांश नवापूर. आगाशी या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावपळ करते. 27 धावा केल्या होत्या. 28 धावांचं टार्गेट सेट केलं हितांश क्रियांश नवापूर या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अजय पवार बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल ऑन साइडला, फक्त हलक्या हातानं सन्मान दिलाय सिंगल साठी. हितेश बाळी आणि संदीप सँडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि अशा वेळेला अजय पवार बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. 28चा पाठलाग आहे. 28 रन. क्षेत्रक्षेत्र मध्ये थोडासा बदल करतायत. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा, पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा धावपळ करतोय. 28चा पाठलाग. आता आपण 28, 30, 32 अशा बऱ्याच धावफलक आज पाहिल्यात आणि त्या धावांचा पाठलाग झालाय. या धावा डिफेंड झाल्यात. आता इकडून या मॅचला कशा प्रकारे पाहता? हलक्या हाताने केलपटर सन्मान दिला. वेगाने येत आहेत रनिंग बॅटमॅन, तर वेगाने तितकीच वेगाने पुन्हा त्या सिंगल साठी जातोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावपलकावर. डिबियन नेटवर्क मागील 4 दिवस झाले काय जबरदस्त टेलिकास्ट, कॅमेरा वर्क, त्यामधून ते कॅमेरा वर्क मधून ते ऑपरेटिंग. नेक्स्ट बॉल अजय पवार. हलक्या हाताने पुन्हा समोर ठेवला गेलाय. ओ डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट जर काय झालं असतं तर चित्र बघण्यासारखं असतं. प्रयत्न खूप चांगले होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हलुवार पद्धतीने, फक्त हलुवार पद्धतीने तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडक्यात यष्ट्या थोडक्यात 4 चेंडू 4 धावा. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा, पहिल्या 5 चेंडू मध्ये 5 धावा धावपळ करतात आणि 6 मध्ये 6 येण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही सलामीर बॅटर. परंतु आता अजय शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळणार आहेत यावर सर्वांच्या नजरा. लास्ट बॉल, व्हेरी फर्स्ट ओव्हर. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय सिंगल साठी. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावपळकावरती. 28चा पाठलाग. या ऐकूया डीजेला. मला जोड्यांना मुंबईला फिरवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा फुलकंद खेळवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा. थँक्यू. शिवमच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. लगातार 3 चौकारासाठी विघ्नेश फायटर कडून 1001 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक. कोण पकडणार, तू का मी? कोणीच नाही हात लावला. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मी लाडाची तुमची मैना, मला बघून लाजतोय आईना, फसले नाही कधी कोणा, किती जीवांची केली मी तैना, अर्धी कच्ची मी कैरीची फोड. थँक्यू. लगातार 3 चौकारासाठी परशुराम पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 चौकारासाठी विघ्नेश फायटर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक.
लगातार 2 चौकारासाठी नार्लेश्वर सम्राट यांच्याकडून, नार्लेश्वरचा सम्राट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. रोशन परब कडून लगातार 3 चौकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. किती मार्केट वाढलंय एका चौकाराने. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बाळाच्या हातामध्ये चेंडू. ओ आता सुद्धा डायरेक्ट हिटचा फुल चान्स, फुल पॉवरफुल गमावलाय. मार्केट गरम झालंय, मॅच गरम होणार का? होणार. 12 धाबा धावपलकावर, 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 28चा पाठलाग आहे. बालीच्या बॅट मधून चौकार आलाय. नेक्स्ट बॉल शिवम इथे समोर. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. सिंगल येते चौकारानंतर बरंच काय घडलं. पहिला चेंडू चौकार, सिंगल सिंगल सिंगल. 13 धाबा धावपलकावरती लगातार 3 चौकाराला परशुराम पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 14 धाबा धावपलकावरती आहेत. अजून 14 धाबांची गरज आहे. 13-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. इकडे शिवम प्रयत्न करतोय एखादा डॉट, एखादा विकेट साठी. 13-14 शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. बॅकफुटर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. अजय त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं. 12-13 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. बारा आहे किती? 12 आहे की 12 आहे की 12 के 12 लावण्याचे. 12 आहे की 44? 12 आहे की 44? चैत फुलाची रत्ना झाली भरत धड धड काळजात माझ्या सुजीव चांगला येडा पिसतच नाही भर बस कोल राहीना. थँक्यू. 12 मध्ये 13. आर्यन तिसऱ्या षटकामध्ये आर्यन येत आहेत. अपकमिंग यंगस्टर. खूप मोठं जबाबदारी आहे. पहिला बॉल, पहिल्या बॉलला कट केलंय नाही, चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. पहा खूप यंगस्टर, अपकमिंग यंगस्टर समोर एक मोठं चॅलेंज असणार आहे. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. 1 रनचा फासला आहे. म्हणजे 11 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. संदीप सँडी स्ट्राईक एंडला. नेक्स्ट बॉल आर्यन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला पट्टीवर सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा इकडून आगाशी एखादा विकेट शोधतोय. एखाद्या विकेटने थोडस कमबॅक होईल आणि तितकाच डॉट सुद्धा शोधतोय. विकेट नाही तर डॉट, दोघांपैकी एकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3च धाबा आल्यात. 18 धाबा धावपलकावरती. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. मॅच कुठे जाणार आहे? शेवटच्या आणि अंतिम टप्प्यापर्यंत येणारे कालवेळ सांगणार आहे. 9 मध्ये 10 समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. मायकेल चेंडूला फक्त फेकी झाले. दोन्ही गड एकाच रुलावर म्हणजे सँडी बाद. पहिल्या विकेटचं बदल. जे सौरभ थँक्यू बा. कशा प्रकारे थँक्यू. थांबतोय. पहा मगाशीच उल्लेख झाला होता नयन विकेट साठी जावं लागणार आहे आणि विकेट आले. खूप महत्वाचे विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने सिद्धार्थ राय मोणू. 8 मध्ये 10 आता इक्वेशन मुख्य स्क्रीनवर. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल, ड्राईव्ह केलं चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग, फेकी झाली. ओ हातामध्ये चेंडू आला नाही आर्यनच्या. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. आता 7 मध्ये 9.
2 धावांचा फासला झालाय. एखादा विकेटने किती चौकाराची मॅच बनते, कुठे बनते, कोणाच्या विरोधात बनते, हे सर्व काही आपल्याला दिसून आलं या मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये 9. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. फक्त 4 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये, पहिल्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ हो हो, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. आज मनवेलपाड्याच्या मैदानावर गुरुवार पासून शुक्रवार आणि शनिवार मागील 3 दिवस झाले खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळाल्यात. पहा कशा प्रकारे शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर फटका एक्झिक्यूट केला होता. आणि आयोजक सांगतात की फिल्डिंगचं कोणाला द्यायचं कळायला मार्ग नाहीये. चला शेवटचा आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल, त्या अगोदर एक धून ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6 मध्ये 8. 6 चेंडू 8 धावा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने चेंडूला कट केलंय सिंगल साठी. आगाशी संघ जर काही जिंकला तर अभित पठाण यांच्याकडून 15 कॅप असणार आहेत 15 खेळाडूंसाठी. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू ओढवला, फेकी झाले. ओ फलंदाज, फलंदाज बाद. आव कुठून काय, आव कुठून काय, सकाळ सकाळ उठून चड्डीत मुतून, आव कुठून बाई काय प्रकार. हा भैया काय कडून बोलतो टीम मेकर उपाध्यक्ष. खोट बोलायचं नाही, आव कॉपी करायची नाही. थँक्यू 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 थँक्यू. आता इक्वेशन काय आहे, संपूर्ण जिम्मेदारी, संपूर्ण जबाबदारी आले हितेशवर, हितेश बाळीला, हितेश मेहरला ते काम करावं लागणार आहे. 4 मध्ये 7. एक चौकारचा फासला, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, फलंदाज बाद. किशोर बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. सोनी 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 तू है कितनी सोनी. थँक्यू. डिंग डिंग डंग. सोनी 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 तू है कितनी सोनी. थँक्यू. 3 चेंडू 7 धाबा. पहा 12 चेंडू मध्ये 13 धाबांची गरज. आर्यनच्या षटकाने संपूर्ण खेळ बदलला, ते मोमेंटमला शिफ्ट आणलं आणि बघता बघता फक्त 5 धाबा. महेशने सुद्धा तीच सुरुवात केले. आता इक्वेशन कुठे आहे, 12-13च्या इक्वेशनला आणून ठेवलंय. 3 चेंडू 7 धाबा, 7 धाबा 3 चेंडू. काय जबरदस्त मॅच आहे. अभिनव मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मुकेश बॉलिंग ट्रॅकवर 3-7. पहिलाच बॉल ऑन साइडला. ओ क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आता 2 मध्ये 6. 2-6 म्हणजे एक चौकारानंतर अजून एक चौकार. टॅप केलं चेंडूला आणि सहा धावा. 1 चेंडू 6 धावा. थँक्यू थँक्यू थँक्यू. 1 मिनिट थांबवतोय, फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 1-6.
चला महेश स्ट्राईक एंडला, सिद्धार्थ 1-6. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू उडवला, मॅच फिनिश. सामना संपलोय, सामना जिंकला टीम आकाशी या संघाने. उद्या ठीक मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी केली अडचणीमध्ये असताना बॅटिंग, वैभव पाटील बाबू. परंतु